नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट सध्या समोर आहे. खास करून आपल्या राज्यातील जो काही मागचा खरीप हंगाम होता तो की 2024चा, तर आपला खरीप हंगाम 2024मध्ये जे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, तर अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी एकूण जवळपास 3,720 कोटी रुपयांची जी पीक विम्याची भरपाई आहे, तर ती भरपाई मंजूर करण्यात आली होती. आणि बऱ्याच दिवसापासून याचे वितरण जे आहे ते सुरू आहे. आणि यामुळे या महत्त्वाचा विषय म्हणजे की जे की आता 9 मेपर्यंत आहे, तर जवळपास 9 मेपर्यंत 3,720 पैकी 3,126 कोटी रुपये जे आहेत तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. परंतु महत्त्वाचा विषय म्हणजे की अजून जे काही 307 कोटी रुपये शिल्लक आहेत, तर ते सुद्धा लगेचच शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आणि राहिले 288 कोटी रुपये तर ते आपल्या राज्याने पीक विमा कंपन्यांना दुसरा हप्ता वितरित केल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना जे आहे तर ते मिळणार आहेत. आणि विशेष महत्त्वाची अपडेट म्हणजे की आपल्या शेतकरी बांधवांना खरीप हंगाम 2024मध्ये ज्या काही वेगवेगळ्या ट्रिगर लागू करण्यात आलेल्या आहेत आणि त्या अंतर्गत भरपाई जे आहे तर ती मंजूर करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. आणि त्यामुळे राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता पीक विमा कंपन्यांना दिल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून भरपाई जी आहे तर ती जमा केली जात आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर जी आहे तर ती भरपाई जमा करण्यात आलेली आहे. परंतु काही जिल्हे असे आहेत जिथे अजूनसुद्धा ही भरपाई मिळाली नाही. तर काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी पुरेगावर आधारित नुकसान भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता पीक विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई व पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. आणि या 4 ट्रिगरमधून शेतकऱ्यांना 9 एप्रिलपर्यंत जे आहे तर ती 3,720 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि 9 मेपर्यंत जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,126 कोटी रुपये जे आहेत तर ते जमा करण्यात आलेले आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे की राज्याने केवळ पहिला हप्ता दिल्यामुळे नियमानुसार कंपन्या ज्या आहेत त्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून मंजूर भरपाई जी आहे तर ती तेवढीच भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करत आहेत. आणि या 2 ट्रिगरमधून जवळपास 3,443 कोटी रुपये जे आहेत ते आले आहेत. आणि त्यापैकी 9 मेपर्यंत आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,126 कोटी रुपये जे आहेत ते जमा करण्यात आले आहेत. तर 307 कोटी रुपये अजून जमा होणार आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही इथे स्पष्टपणे पाहू शकता की 4 जोखीम बाबी आहेत, ज्या अंतर्गत कोणकोणत्या यासाठी किती निधी जे आहे ते मंजूर करण्यात आलेला आहे. आणि राहिलेला निधी जो आहे तो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. जर आपल्याला पीक विमा मिळाला नसेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून पीक विमा जो राहिलेला मिळणारा सुरुवात होईल किंवा दुसऱ्या आपत्ती जोखमीबाबत वितरित जी नुकसान भरपाई ती वितरित करण्यात येईल, तेव्हा आपण त्याबद्दल व्हिडिओ बनवू. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि कमेंटमध्ये आपल्याला पीक विमा मिळाला आहे किंवा नाही, आणि मिळाला तर हेक्टर किती मिळाला नक्की कमेंट करा. धन्यवाद.